वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ बघतो आहे आणि बंधाधिकाराची आमची चर्चा सुरू आहे। मिथ्या दृष्टीच्या जीवनामध्ये अध्यवसाय भाव असतो, अर्थात खोटा भाव असतो, खोटी मान्यता असते, खोटा अभिप्राय असतो, जीवनात समीचीन दृष्टी नसते आणि त्यामुळे या अध्यवसाय भावामुळे जीवाला कर्मबंध होतो। जोपर्यंत वस्तुतत्व जसं आहे तसं याचं ज्ञान बनत नाही, श्रद्धान होत नाही, तोपर्यंत खोट्या कल्पना उराशी बाळगून हा नानाविध स्वतःचे विकल्प करतो। वास्तविकतः जसा हा विकल्प करतो तसं कार्य होत नाही, प्रत्येक वेळेला तसं घडेलच असं नाही। उलट या खोट्या कल्पना करून हा जीव विनाकारण प्रयोजन नसताना कर्मबंध करत आहे। आणि आचार्यांनी इथे जीवाला सजग केलेला आहे। त्याला सांगितलं की त्या खोट्या मान्यता जरी तू सोडशील तरी देखील तू कर्मबंधापासून वाचू शकणार आहे। आणि या दृष्टीने सांगितलं की बंध हा पुण्य आणि पाप रूप द्विविध रूपाचा आम्हाला जीवनात दिसतो। शुभ परिणाम केले तर शुभबंध म्हणजे पुण्यबंध दिसतो, अशुभ खोटे परिणाम केले तर आम्हाला पापबंध दिसतो। पण सम्यक दृष्टी जीव मात्र दोहोंनाही समान बंधाचं कारण मानतो। यामध्ये तो फरक करत नाही, कारण भेद मानत नाही। अशा तऱ्हेने चांगला अध्यवसाय असेल किंवा वाईट अध्यवसाय असेल, जीवाला जगविण्याचा सुखी करण्याचा अध्यवसाय असेल किंवा जीवाला मारण्याचा दुःखी करण्याचा अध्यवसाय असेल, दोनही अध्यवसाय भाव आहे। कारण इथे कर्तृत्वाची भूमिका आहे। हा अहंकार त्याच्या जीवनात आहे की माझ्यामुळे सर्व जगत मी सुखी करू शकतो आणि हा अहंकारच अध्यवसाय भाव आहे आणि त्यांनी त्याची दूषित असलेली मान्यता ही कर्मबंधाचं कारण आहे। काल आपण मध्ये थांबलेलो होतो की टीकाच परत पाहू सुरुवातीपासून 261 नंबरची आणि 60 नंबरच्या गाथेची टीका। अज्ञानापासून उत्पन्न होणारा रागादी भाव अज्ञान आहे, याचा अर्थ हे क्षायोपक्षमिक अज्ञान आहे, मिथ्या दर्शनासोबत असणारं हे मिथ्या ज्ञान आहे। त्यामुळे रागादिमय असा जो अध्यवसाय मिथ्या दृष्टीला आहे तो मिथ्या दृष्टीला बंधास कारण आहे असा नियम समजावा। हा जो खोटा भाव आहे तो मात्र बंधाला कारण आहे। बंध हा पुण्य पाप रूपाने द्विविध असल्या कारणाने त्यामध्ये कारण भेद समजू नये। काल 4 तऱ्हेने पुण्य आणि पापामध्ये भेद आपण बघितला आणि या चारहीच निराकरण आचार्यांनी पुण्य पाप अधिकारामध्ये केलेले आहे। क्षुद्रेच्या पोटी जन्माला आलेल्या दोनही मुलं जसे शेवटी क्षुद्रच म्हटल्या जातात, त्याप्रमाणे एक कर्माच्या उदयामध्ये होणारे हे दोन्ही भाव हे त्या ठिकाणी एकाच जातीचे आहे। पुण्यबंधाचं कारण दुसरं आहे आणि पापबंधाचं कारण दुसरं आहे असे मानू नये। हा एकच अध्यवसाय मी दुखी करतो, मारतो, तसेच सुखी करतो किंवा जगवितो अशा दोन्ही प्रकारे शुभ अशुभ अहंकार रसानी पूर्ण असल्यामुळे पुण्य आणि पाप दोहोंच्याही बंधाला कारण आहे, यात विरोध नाही।
अर्थात एकाच अध्यवसायाने पुण्य आणि पाप दोहोंचाही बंध होतो, यात विरोध नाही. भावार्थ पहा. हा अज्ञानमय अध्यवसाय बंधाचं कारण आहे. त्यापैकी जगविणे सुखी करणे हा शुभ अध्यवसाय असून मारणे दुःखी करणे हा अशुभ अध्यवसाय आहे. दोहोंमध्येही अहंकार रूप मी दुसऱ्याच्या परिणामांना करू शकतो असा कर्तृत्वाचा अहंकार आहे आणि म्हणून मिथ्यात्व आहे. मी दुसऱ्या जीवाचं जीवन बदलवू शकतो, त्याला माझ्या मान्यतेने रूप परिणमवू शकतो, त्यांनी माझं ऐकलंच पाहिजे, हे जे सगळे सगळे आमचे भाव आहे, हे खोटे भाव आहे. वास्तविकतः प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र विचार पद्धती आहे. ती आपल्या विचारशैलीने विचार करणार आहे आणि आम्ही मात्र माझ्यामुळे त्या व्यक्तीत परिवर्तन झालं किंवा माझ्यामुळे मी तिला सुखी बनविलं, अशा खोट्या कल्पना आम्ही धरून बसलेलो आहे. म्हणून यामध्ये आमचा अहंकारच तेवढा फलित होतो आहे. त्यामुळे शुभ आणि अशुभ दोन्ही कर्म येतं. असे समजू नये की शुभाचं कारण दुसरं आहे आणि अशुभाचं कारण दुसरं आहे. या ठिकाणी शुभ कर्म हेही या अशा मिथ्या अध्यवसाय भावानीच येतं आणि अशुभ कर्म देखील मिथ्या अध्यवसाय भावानीच येतं. यापैकी जर आम्ही मानत असू की याची कारण वेगळी आहे, शुभाचं कारण वेगळं आहे आणि अशुभाचं कारण वेगळं आहे, तर असं असू शकत नाही. भाव आमचे जे होणार आहे, हे भाव शेवटी मोहनीय कर्माच्या उदयात होणार आहे. जेव्हा मोहनीय कर्माचा तीव्र उदय आम्हाला आहे, तेव्हा आमच्या मनामध्ये अशुभ भाव असतात. दुसऱ्यांना मारण्याचा, ठगविण्याचा हा सगळा भाव हा जेव्हा मोहनीय कर्माचा तीव्र उदय सुरू असतो, यावेळेला अशा तऱ्हेचा भाव दिसतो. आणि ज्या वेळेला मंदिरात जाण्याचा भाव आहे, शास्त्र स्वाध्याय करण्याचा भाव आहे, तत्वचर्चा करण्याचा भाव आहे, कोणता तरी पाठांतर करण्याचा भाव आहे, स्तोत्र म्हणण्याचा भाव आहे, अष्टक म्हणण्याचा भाव आहे, परोपकार करण्याचा भाव आहे, हे सगळे परिणाम हे देखील मोहनीय कर्माच्या उदयात होतात. आणि मोहनीय कर्माच्या फक्त मंद उदय तिथे आहे, म्हणून हे परिणाम होतात. आणि जेव्हा तीव्र भाव असतो, मोहनीयाचा तीव्र उदय असतो, त्यावेळेला मात्र विषय कषायांकडे प्रवृत्ती आमची जास्त असते. इंद्रिय विषयांच्या पूर्तीमध्ये आम्ही गुंतलेलं असतं, म्हणून त्या प्रकारे तशा क्रिया दिसतात. आणि या दोहोंनाही आम्ही याचं कारण काही वेगळं आहे असं नाही, एक मोहनीय कर्माचीच ही उपज आहे. अज्ञानपणामुळे परद्रव्याच्या कर्तृत्व बुद्धीमुळे दोन्ही अध्यवसाय एक रूपच आहे. यामध्ये देखील खोटाच अभिप्राय आहे. माझ्यामुळे दुसरी व्यक्ती सुखी झाली, हाही अध्यवसाय चुकीचा आहे. जर शिक्षकांना असा भाव असेल की मी उत्कृष्ट शिकविलं आणि म्हणून विद्यार्थी एवढ्या चांगल्या रीतीने पास झाले, असा जर कर्तृत्वाचा अभिमान त्यांच्या जीवनात असेल, तर तो मिथ्यात्वच आहे. डॉक्टरांचा असा अभिप्राय असेल की मी ह्या जीवाला अत्यंत उत्कृष्ट असं औषध दिलं, याचं डायग्नोसिस योग्य प्रकारे केलं आणि म्हणून हा जीव वाचला, असा जर त्यांचा अभिप्राय असेल, औषध देऊ नये, वाचवू नये हा असा भाव नाही, पण माझ्यामुळे ती व्यक्ती वाचली हा जर भाव असेल, तर मात्र तो अध्यवसाय भाव आहे. फक्त तो शुभ भावात असणार आहे. आणि मारण्याचा भाव असेल तर तो अशुभ भावात असणार आहे. म्हणून परद्रव्याच्या कर्तृत्व बुद्धीमुळे दोन्ही अध्यवसाय एक रूपच आहे. सर्व जगाच्या भल्याच्या चिंतेचे ओझे वाहणारा चिंतातुर जंतू
आणि जगात नसते उपद्व्याप करणारा प्राणी. एखादी व्यक्ती अशी असते की प्रत्येक गोष्ट मध्ये असा विचार करते की कसं होईल त्याचं. जसं काही संपूर्ण विश्वाचा भार त्या व्यक्तीच्या डोक्यावरच आहे अशा ओझ्याखाली ती सतत वावरत असते. किंवा माझ्यामुळेच हे, मी इच्छा केली म्हणूनच हे जीव सुखी झाले, यांचं आता कसं होईल, अशा प्रकारच्या भयाक्रांत विचारांमध्ये ती ग्रस्त असते. एखादी व्यक्ती सदैव अशा विचारात असते. आणि एखादी व्यक्ती अत्यंत निर्ढावलेली, जगामध्ये काहीही झालं तरी बेदकदारपणे वावरणारी जी व्यक्ती असते, तिच्या जीवनामध्ये ती स्वच्छंद प्रवृत्ती करते. आणि या दोहोंचीही दृष्टी विश्वाकडे बघण्याची एक समान आहे. माझ्या चिंता केल्याने किंवा मी विश्वाला चालवितो या अहंकाराने ग्रसित असलेली व्यक्ती देखील शेवटी खोटा अध्यवसाय भाव जीवनात ठेवते आहे. आणि मी जगाची उलटापालट करू शकतो, माझ्या म्हणण्यानुसार मी जगाला नाचवू शकतो, असा खोटा अभिप्राय करणारी व्यक्ती देखील त्याच मनोदशेचं द्योतक आहे. दोघांच्याही जीवनात अध्यवसाय भाव आहे. एकाच्या जीवनात शुभाचा अध्यवसाय आहे, एकाच्या जीवनात अशुभाचा अध्यवसाय आहे. पण शेवटी दोनही अध्यवसाय आहे. म्हणून तत्वज्ञ दृष्टी त्यामध्ये फरक करत नाही. कारण परोपकाराचे ओझे वाहणारा जीव, त्याच्याने इष्ट उपकार घडत नाही. किंवा ज्याचा उपकार करावा त्याला जाणीव नसते, तेव्हा वैफल्याने ग्रस्त होते. आम्ही पण जीवनात कधी कधी असं म्हणतो, मी एवढं त्या व्यक्तीसाठी स्वतःच झिजली, किंवा त्या व्यक्तीचं भलं पाहलं, किंवा त्या व्यक्तीवर उपकार केले, आणि तरी देखील आज त्याला जाणीव नाही. ती माझ्याशी अशी प्रतारणायुक्त वागते. व्यवहारामध्ये आम्ही ही भाषा नेहमी वापरतो. आणि यासाठी आचार्य सांगतात की तू परोपकाराचं ओझं फक्त, अहंकार फक्त जीवनात मिरवत आहेस. वास्तविकतः त्याला तुझा जो समागम त्या काळामध्ये कदाचित प्राप्त झाला असेल, कदाचित तुझ्या दृष्टीतून तू त्याचं भलं केलं असशील, पण हा केवळ निमित्त नैमित्तिक संबंध आहे. तू त्या जीवाचं भलं वास्तविकतः करू शकत नाही. त्याचा पुण्याचा उदय आला असेल म्हणून त्याचं भलं झालं, आणि त्याला निमित्त कारण तू पडलेला आहे. निमित्त त्या ठिकाणी कर्तृत्व निमित्ताने घेऊ नये. वास्तविकतः त्यांनीही असं मानायला हवं की त्याच्या कर्मोदयाने तो सुखी झालेला आहे, त्याचा उपकार झालेला आहे. पण उपकार व्यक्त करणारी व्यक्ती मात्र अहंकार रसाने ग्रसित होते, आणि समोरची व्यक्ती तेवढी कृतज्ञता दाखवत नसेल तर मात्र मग स्वतः वैफल्यग्रस्त होते. आणि मग म्हणते की मी एवढा त्याच्यावर उपकार केला, एवढ्या त्याच्यासाठी राबले, पण त्याला यत्किंचित देखील त्याची जाणीव नाही. वस्तुस्थिती आम्ही समजून घेत नाही, आणि वरपांगी आम्ही विचार करतो. आम्ही म्हणतो, आज तर आम्हाला असं दिसतं, बऱ्याच वेळेला असं दिसतं की आई वडील लहानपणी मुलांची काळजी घेतात. मुलं मोठं झाल्यावर, त्यांचा संसार सुरू झाल्यानंतर काही दिवस आई वडिलांना विचारतात, पण पुढे मात्र त्यांना आई वडिलांचं ओझं वाटायला लागतं. आणि कदाचित त्यांच्यावर काही वेगळी परिस्थिती येऊ शकते. त्यावेळेला आई वडील म्हणतात की आम्ही मुलांसाठी एवढ्या खस्ता काढल्या, त्यांना एवढं आम्ही हाडाची काढ करून वाढविलं, मोठं केलं, शिक्षण दिलं, आणि आज त्यांचा एवढा पगार आहे, पण आम्हाला ते विचारत नाही, आमच्याशी दोन शब्द प्रेमाने बोलत नाही. ही साधारणतः आमची आज बहुतांश 80% लोकांची ही मनोभूमी आणि तशा प्रकारची दशा आम्हाला
व्यवहारात पण दिसते आहे. मग याच्या मागे जर आम्ही विचार केला तर मुलांसाठी आम्ही केलं याच्यामध्ये काय विचार करायचा की त्यांचा पुण्याचा उदय होता म्हणून आम्ही त्यांच्यासाठी कष्ट घेतलेले आहे. त्यांचं पुण्य होतं हेही पण लक्षात घ्या. आणि ते आज विचारत नाही म्हणजे आमचं पुण्य आज क्षीण झालेलं आहे, आमचं पुण्य संपलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारची आकुलता न करता आम्हाला आमचं वेगळा विचार त्या ठिकाणी नक्की करायला पाहिजे. म्हणून हा ज्याच्यावर उपकार केला आणि ही जी भाषा आहे उपकाराची भाषा, उपकाराच्या भाषेमध्ये परोपकार परतफेड ही आम्हाला त्या ठिकाणी जाणीव, म्हणजे आम्हाला असं वाटतं की मी उपकार केला म्हणून त्या उपकाराची त्यांनी परतफेड करायला पाहिजे. तर परतफेड या अपेक्षेने केलेला उपकार हा अध्यवसाय भाव आहे आणि म्हणून तो वैफल्याने ग्रस्त होतो. म्हणजे त्याची ही परिणती दुसऱ्याप्रमाणेच होते. एखादा जगाचा विध्वंस करू पाहतो, बेताल वागतो, स्वच्छंद वागतो आणि त्यानुसार समजा समोरच्या व्यक्तीकडून प्रतिक्रिया घडली नाही, त्या व्यक्तीला त्याचा त्रास झाला नाही, तिने ती गोष्ट अत्यंत सहजतेने घेतली, तरीही याच्या जीवनामध्ये वैफल्यता येऊ शकते. मी एवढा त्याला त्रास दिला, एवढा त्याला अशा प्रकारे अपमान केला, तरी देखील हा व्यक्ती मात्र त्या ठिकाणी आपल्या पुण्याने जगतो आहे. तर अशा तऱ्हेची ही भावना आहे. आणि म्हणून उभयत्र पराचं कर्तृत्व घेण्याची भावना आहे. चांगल्या क्रियेमध्येही कर्तृत्व आणि वाईट क्रियेमध्येही कर्तृत्व. जेथे ही भावना आहे तेथे वस्तुस्थितीनेच विरोध उत्पन्न होणारच आहे. आणि विरोध झाला म्हणजे विफलतेची, नैराश्याची भावना ठरलेली आहे. ह्या सगळ्या गाथा अध्यवसान भावासंबंधीच्या संबंधित आहे. आणि या सगळ्या गाथांचं सार आमच्या जीवनात आम्हाला उतरवायचं असेल तर आम्हाला परकर्तृत्व, अध्यवसाय भाव जीवनामध्ये सोडून आमच्या निज आत्मतत्वाची जी न्यायक स्वभावी दृष्टी आहे त्या दृष्टीकडे आम्हाला अवलंब घ्यावा लागेल. आता या पुढच्या गाथेमध्ये आचार्य सांगत आहे की हिंसेचा अध्यवसाय म्हणजे हिंसाच आहे. आतापर्यंत सांगितलं की हिंसेचा अध्यवसाय हा बंधाचं कारण आहे. आता सांगत आहे की मनामध्ये तुमच्या जर हिंसेचा भाव जागृत झाला तर ती तुमच्या जीवनात हिंसाच घडलेली आहे. प्रत्यक्षामध्ये एखाद्या प्राणाचं व्यपरोपण हो अथवा न हो, एखादा जीव दुखविल्या जावो अथवा न जावो, एखाद्याला इजा हो अथवा न हो, जर आमच्या मनामध्ये त्याला दुखविण्याचा, मारण्याचा, इजा करण्याचा भाव जर आला असेल, हा अध्यवसाय जर भाव आमच्या मनात आला तर ती आमच्या जीवनात हिंसाच आहे. आम्ही पहिल्या दुसऱ्या भागामध्ये हिंसेचे पहिल्यांदा 2 भेद बघितलेले होते, भाव हिंसा आणि द्रव्य हिंसा. द्रव्य हिंसा आम्ही त्याला म्हटली की जेव्हा प्रत्यक्षामध्ये एखाद्या प्राणांचा घात झाला, एखाद्या जीवाचा घात झाला, त्याला द्रव्य हिंसा म्हणते. आणि भाव हिंसेमध्ये सांगितलं की एखाद्या जीवाला मारण्याचा परिणाम जरी आमच्या अंतरंगामध्ये उत्पन्न झाला तरी देखील आमच्याकडून ती हिंसा घडलेली आहे. प्रत्यक्षात ती क्रिया घडलीच पाहिजे असं नाही, घडो अथवा न घडो, आमच्या मनामध्ये जर तो भाव उत्पन्न झालेला आहे तर आमची भाव हिंसा त्या समयात निश्चितपणे झालेली आहे. म्हणून असा हा अध्यवसाय, हिंसेचा अध्यवसाय
भाव अंतरंगात झाला, म्हणजे हिंसाच प्रत्यक्षात झाली असं आम्हाला समजायचंय. म्हणजे जैन ग्रंथांमध्ये, आमच्या अध्यात्म ग्रंथात, आमच्या आगम ग्रंथामध्ये भाव हिंसेला सर्वतोपरी महत्वपूर्ण स्थान दिलेलं आहे. हिंसा त्यावेळेला म्हटल्या गेली की प्रमत्त योगात, शब्द त्यांनी तत्वार्थ सूत्रात प्रथमतः ठेवला की प्रमत्त योगात तुझी जर असावधान पूर्वक प्रवृत्ती असेल, तू बेशुद्ध अवस्थेत म्हणजे बेसावध अवस्थेत तू काहीही क्रिया करत असेल तर तिथे तू हिंसा केलेली आहे. आणि तू अप्रमत्त आहे, सजग आहे, सावधान आहे, प्रत्येक क्रिया योग्य काळजीपूर्वक करतो आहे, तिथे हिंसा घडेल तरीही तुला हिंसेचा बंध नाही. याचा अर्थ मनामध्ये हिंसेचा भाव उत्पन्न होणं ही म्हणजेच प्रत्यक्षात हिंसा आहे. हीच गोष्ट आता 262 नंबरच्या गाथेत कुंद आचार्य सांगत आहे. अच्छवसितेण बंधो सत्ते मारे मान मारे ऐसो बंध समासो जीवाणम निश्चय नयस्य. अत्यंत सोप्या शब्दात आचार्यांनी ऐसो बंध समासो हा बंधाचा समास आहे. बंधाचा समास आहे म्हणजे संक्षेपाणी हा बंध आहे. इथपर्यंत विस्तृत रीतीने आचार्यांनी वर्णन केलं. आणि आम्हाला कल्पना आहे कधी कधी विस्तार हा नकोसा वाटतो. अतिविस्तारात सांगितलेली गोष्ट आम्हाला आठवत नाही. त्याच्यापेक्षा 2 ओळीमध्ये संक्षेप जर सांगितला तर तो आम्हाला जास्त ग्राह्य आहे. म्हणून ऐसो बंध समासो हा बंधाचा संक्षेप आहे. कोणता संक्षेप आहे तर सत्ते मारे जीवांना मारो वा मारे किंवा न मारो अध्यवसानाने जीवाणम बंधो. अध्यवसानाने जीवाला बंध होतो. हा निश्चय नयस्य बंध समासो हा निश्चय नयानी बंधाचा संक्षेप आहे. म्हणजे हिंसेचा अध्यवसाय हिंसा आहे हे निश्चय नयानी सांगितलेलं आहे. जीवाची हिंसा घडो वा न घडो, हिंसेचा संकल्प अंतरंगात जरी आला तरी ती आमच्याकडून घडलेली हिंसाच आहे. टीका. आपल्या कर्मोदयाच्या विचित्रतेमुळे परजीवांच्या प्राणांचा व्यपरोप कदाचित हो अथवा न हो. आपल्या कर्मोदयाच्या वैचित्र्यामुळे परजीवांच्या प्राणांचा व्यपरोप कदाचित हो अथवा न हो, परंतु मी यास मारतो अशा अहंकार रसाने परिपूर्ण हिंसेचा जो अध्यवसाय अभिप्राय तोच निश्चयाने त्याला बंधाचं कारण आहे. कारण निश्चयाने प्राणांचा व्यपरोप हा पराचा परिणाम असल्यामुळे दुसऱ्या जीवांकरवी केला जाणे अशक्य आहे. निश्चय नयाच्या प्रधानतेने या ठिकाणी सांगितलं की निश्चय नयाने कोणत्याही प्राणाची आयु आम्ही हरण करू शकत नाही. परजीवांच्या प्राणांचं व्यपरोपण करणं जीवाच्या अधीन नाही. तो त्याच्या आयुक्षयाने मरणार आहे आणि म्हणून मी दुसऱ्या जीवांना मारतो असा जरी मी संकल्प केला तरी माझ्या संकल्पाने तसं कृत्य घडेलच अशी खात्री नाही. त्याचा जर आयुक्षय झाला असेल आणि माझा तो परिणाम एका समयात झाला तर अशा प्रकारची कार्यकृती दिसेलही आणि मग हा जीव म्हणेल मी त्या जीवाला मारलेलं आहे. पण त्या जीवाला मारणं
हे केवळ अशा प्रकारचं कार्य आहे व्यवहार नयाचं. वास्तविक तो त्या समयात स्वतःच्या आयुक्षयानी स्मरणाला प्राप्त झालेला आहे. पण त्या समयात याचाही असा कर्मोदय होता, याचाही असा भाव झाला आणि म्हणून निमित्त नैमित्तिक संबंधांनी अशा प्रकारचं कथन करण्यात येतं. भावार्थ पहा. निश्चय नयाने एकाच्या प्राणांचा वियोग हा अन्य जीवाने केल्या जाणे शक्य नाही. आयु पहिल्यांदा गाथा येऊन गेल्या की आयु कुणीही कुणाला देऊ शकत नाही. समोरच्या व्यक्तीने कितीही संकल्प केला की या जीवाला मारायचं आहे, तरी देखील त्या व्यक्तीचं जर आयु असेल तर कुणीही त्याला मारण्याला समर्थ नाही. म्हणून एकाच्या प्राणांचा वियोग, कुठल्याही जीवाचा प्राणांचा वियोग ही दुसरी व्यक्ती करूच शकत नाही. त्याच्या कर्मोदयाच्या वैचित्र्याने कदाचित तो होईलही, होणारही नाही. त्याचा जर आयुक्षयाचा क्षण असेल तर तो होईल आणि कदाचित होणार पण नाही. पण याने इच्छा केली म्हणून तो मेला असं मात्र त्रिकाली संभव नाही. त्याच्या आयुष्याचा उदय आहे तोपर्यंत प्राणांचा वियोग कोणी करतो म्हटले तरी होणार नाही. आणि आयुचा उदय संपल्यानंतर मात्र तो नियमाने होतोच. संकल्प करणाऱ्या व्यक्तीच्या संकल्पाने यात काहीही फरक पडत नाही. संकल्प कितीही केला तरी संकल्पाने ते कार्य तसं संपन्न होणार नाही. कारण दुसरी व्यक्ती आहे, परजीव आहे आणि परजीवाचं मरण जीवन माझ्या हातात नाही. म्हणून मी दुसऱ्यास मारतो असे जो मानतो, परद्भावाच्या कर्तृत्वाचा अहंकार करतो, त्याचा हा संकल्प अध्यवसाय अज्ञान रूप आहे आणि हीच हिंसा आहे. कारण त्यामध्ये कर्तृत्वाच्या अहंकाराने आपल्या शुद्ध चैतन्य भावाचा घात होतो. या ठिकाणी परत निश्चय नयाच्या प्रधानतेने बघा की एखाद्या जीवानी दुसऱ्या जीवांना मारण्याचा परिणाम केला. दुसरी व्यक्ती जी जीवन जगणार आहे किंवा ती मृत्यूला पोचणार आहे, ती आपल्या आयुनी पोचणार आहे, जीवाच्या संकल्पाने अध्यवसाय भावानी नाही. परंतु हा जीव मनामध्ये जेव्हा अशा दुसऱ्या जीवांना मारण्याचा परिणाम करतो, त्यावेळेला मात्र तो आपल्या शुद्ध आत्मतत्वाचा म्हणजे चैतन्य प्राणाचा तो घात करतो. कारण त्याच्या मनामध्ये जे वाईट विचार आले, अशुभ विचार आलेले आहे, या अशुभ विचारांनी त्यांनी स्वतःच्या आत्मपरिणामांचा घात केलेला आहे. तो शुद्ध स्वभावापासून च्युत झालेला आहे. एक म्हण आहे, एखादी व्यक्ती कितीही शहाणी असेल आणि ती काजळाच्या केरीमध्ये म्हणजे पेटीमध्ये हात टाकल, दुसऱ्याला लावण्यासाठी ती काजळाचा उपयोग करणार आहे, परंतु दुसऱ्याला करण्यापूर्वी तिचे हात मात्र पहिल्यांदा काळे होणार आहे. त्याप्रमाणे दुसऱ्या जीवाला मारण्याचा परिणाम करण्याचा हा जो भाव आहे, या भावानी सर्वप्रथम आमच्या चैतन्य प्राणाचाच घात आम्ही सर्वप्रथम केलेला आहे. दुसरा जीवाला ती व्यक्ती काळ फासू शकेल न फासू शकेल हे समोरच्यावर डिपेंड आहे. पण यांनी मात्र आपल्या हातांना मात्र काळ करून घेतलेला आहे. त्याप्रमाणे दुसऱ्या जीवांचा आयु संपेल न संपेल हे त्या परजीवावर अवलंबून आहे. पण यांनी मात्र तशा प्रकारचा संकल्प करून स्वतःचा आत्मघात निश्चितपणे करून घेतलेला आहे. म्हणून शुद्ध चैतन्य भावाचा घात त्यांनी केला आणि हेच बंधाचं कारण आहे असे निश्चय नयाचे कथन आहे.
येथे व्यवहार नय गौण करून कथन केले आहे असे समजावे. सर्वथा एकांत पक्ष स्वीकारणे म्हणजे मिथ्यात्व आहे. या ठिकाणी परत निश्चय नयाच्या प्रधानतेनीच हे अशा प्रकारचं कथन आम्हाला केलेलं दिसतं. म्हणून या गाथेमध्ये बंधाची संक्षेपात व्यवस्था सांगितलेली आहे. जर कुण्या एका जीवाच्या मनात मी परजीवाला मारू शकतो किंवा वाचवू शकतो, सुखी किंवा दुःखी करू शकतो, हा अध्यवसाय भाव असून या भावाने बंध होणार आहे. म्हणजे बंधाचा संबंध हा अध्यवसान भावाशी आहे. दुसऱ्या व्यक्तीच्या जीवन मरणाशी किंवा सुखदुःखाशी बंधाचा संबंध नाही. प्रत्येक जीवाचे आपले पूर्व उपार्जित कर्म आहे आणि त्या उदयानुसार विभिन्न प्रकारची योग्यता तिथे राहील. विकल्पाने किंवा अध्यवसानाने ते कार्य होणार नाही. त्यात अध्यवसानाचे योगदान शून्य आहे. म्हणून आचार्य म्हणतात, जीवाचं मरण हो अथवा न हो, अध्यवसान जर तुझा आहे तर तुला निश्चित बंध होणार आहे. दुसऱ्या व्यक्तीचे जे 10 प्राण आहे, कारण जीव 10 प्राणांनी जगतो, हे व्यवहार नयाचं कथन आहे आणि ते माझ्यासाठी परभाव आहे आणि पराच्या परभावांचा नाश निश्चयाने कुणीही करू शकत नाही. त्याच्या प्राणांचा नाश आयु कर्मानुसार होईल, पण मी मात्र केवळ अहंकार रूप अज्ञान परिणाम केला आणि हा अध्यवसान भाव म्हणजेच बंधाचं कारण आहे. कारण याने स्वतःच्या चैतन्य प्राणाचा या ठिकाणी घात केला. हे कथन व्यवहार नयाला गौण करून केलेले आहे. गौण मुख्य व्यवस्था लावायची आहे, निराकरण केलेलं नाही. लक्षात घ्यायचंय, व्यवहार नयाचं निराकरण नाही. व्यवहार नयाला फक्त गौण केलेला आहे. तो आम्हाला ज्ञात आहे, पण आम्ही आता या ठिकाणी प्रधानतेने निश्चयने सांगणार आहे. याचा अर्थ व्यवहार सर्वथा काढून टाकला असा करायचा नाही. म्हणून गौण मुख्य व्यवस्था नयामध्ये लावायची आहे. व्यवहार नयाने दुसऱ्याला मारण्याचा किंवा वाचविण्याचा भाव हा निमित्त रूप आहे. म्हणून व्यवहार नयाने म्हटल्या जाते की डॉक्टरांनी जीवाचा प्राण वाचविला. हा निमित्त नैमित्तिक संबंध आहे आणि इथे निश्चय नयाच्या प्रधानतेने कथन आहे. म्हणून व्यवहार नय हा गौण आहे. याला सर्वथा एकांत रूपाने स्वीकारू नये. दोन्ही नयाची अपेक्षा लावून समजणे आहे. अन्यथा एकच पक्ष मांडला तर ते सुद्धा मिथ्यात्व आहे. उदाहरणार्थ, परजीवांचं मरण होत आहे आणि यात माझा या जीवाला मारावं किंवा हा मेला तर बरे होईल हा अध्यवसाय भाव असेल तर त्या भावाने मला बंध होणारच आहे. आणि जर मी म्हटलं की मी कुणालाही मारू शकत नाही आणि म्हणून बंध नाही, तर ही मान्यता माझी अज्ञानमय एकांत रूप आहे. म्हणून या गाथेमध्ये हे सांगितलं आहे की बंधाचा संबंध जीवाच्या मरण जगण्यासोबत नसून अध्यवसान भावासोबत आहे. या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवज्झायाणम, नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.